नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की तुम्ही घरच्या घरी हृदयाचे ठोके कसे मोजू शकता, आपले किंवा आपल्या घरच्यांचे. तर खूप सोपी पद्धत आहे. जे स्टुडंट आहेत किंवा जे मेडिकल फील्डमध्ये काम करतात त्या सगळ्यांना तर हे खूप इझिली माहीत पडतं, पण जे या मेडिकल फील्डशी निगडीत नसतात त्या लोकांना हृदयाचे ठोके कसे मोजायचे बिना कोणत्या मशिनीच्या सहाय्याने, तर ते आपण आज बघूया. तर सगळ्यात पहिलं तुमचा हा डावा हात असेल तर हा जो आपला अंगठा आहे याच्या लाईनमधून जर आपण ह्या भागामध्ये आलो, मी बघा इथे पॉईंट दाखवलं, इथे तुमची रेडियल आर्टरी असते. तर इथे तुमचे पल्स फील होतात, पण ते एका बोटाने सहसा लगेच लागत नाहीत, काहींचे लागू शकतात. तर तुम्हाला असे 3 बोटं ठेवायचे त्या जागेमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे 3 बोटं ठेवायचे. मिडल फिंगरने जास्त फील करायचं तुम्हाला, बाकीचे पुढचे आणि त्याच्या मागचे फिंगरने थोडंसं फील करायचं. इथे एक पल्स चांगले लागतात. काहींचे इथं जर व्यवस्थित पल्स लागत नसतील तर इथे एक आपली कॅरोटिड आर्टरी असते, तर इथे भरपूर प्रेशर असतो. तर इथला लगेच तुम्हाला फील होऊ शकतो की हाताला लागले की ते असं एकदम बीट होत राहतं. तर इथे तुम्ही हात लावून असा जर एखादा स्टॉप वॉचवरती तुम्ही डायरेक्ट बघू शकता की 1 मिनिटाचा टाईम लावायचा. ठीक आहे, आणि 1 मिनिटामध्ये पहिल्यांदा स्टार्ट करायचं की इथं हात ठेवून 1 मिनिटामध्ये किती बीट्स येतात. नॉर्मल लोकांमध्ये 60 ते 100 बीट्स आपल्याला बघायला मिळतात. जर त्यापेक्षा जास्त असतील तर तुमचं अंगामध्ये काहीतरी विकनेस किंवा आजार असू शकतो. ठीक आहे, 60पेक्षा कमी असेल तरी पण तुम्ही कुठल्या तरी आजारासाठी किंवा काही लोकांचे बीपीच्या काही टॅबलेट्स चालू असतात तर त्यांचं हार्टबीट लो असू शकतं. तर वेगवेगळे आजार पल्सवरनं सुद्धा निगडीत असतात, पल्सवरनं आपल्याला कळतं. तर नॉर्मली तुम्ही तुमच्या घरी बघू शकता की इथे हात लावून किंवा इथे रेडियल आर्टरीला हात लावून 1 मिनिटं तुम्हाला बघायचं आहे किती ठोके पडतात 1 मिनिटामध्ये. व्यवस्थित शांत बसून मोजायचं आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला समजून जाईल की आपल्या 1 मिनिटामध्ये किती हृदयाचे ठोके पडतात. यावरून तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल पण माहिती मिळेल आणि घरामध्ये पण कोणाचं काही तुम्हाला चेक करायचं असेल तर तीसुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते. धन्यवाद.